The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि नहि वेरे न वेराणि सम्मन्ति कुदाचनम् अवीरेण च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील मुक्काम पोस्ट लोही बाजार तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ या ठिकाणी श्रद्धावान धम्म उपासिका रीताताई सुमेध मनवर आणि डेरे परिवार यांच्या विनंतीस मान देऊन नामकरण आणि त्या निमित्ताने परित्राण भोजनदान आणि जाहीर धम्मदेसनेच्या कार्यक्रमासाठी आम्हा भिक्खू संघास इथे आपण निमंत्रित केले आहे। तेव्हा या निमित्ताने माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण मनवर आणि डेरे परिवार तथा पुसद दारव्हा वाशी मंगरुळपीर यवतमाळ आदी ठिकाणावरून श्रद्धापूर्वक धम्मदेसना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसलेले आहात। नामकरणाचं निमित्त आहे, त्या निमित्ताने परित्राण, बुद्ध पूजा, भोजनदान आणि जाहीर धम्मदेसनेचं आयोजन केलं आहे। या ठिकाणी रीताताई सुमेध मनवर यांचा सुपुत्र, त्याचं आताच आपण नाव ठेवलाय प्रशिक असं नाव शब्दांमध्ये प्रज्ञेचा प्र, शिलाचा शी आणि करुणेचा क, म्हणजे असं बुद्ध धम्मातील अर्थपूर्ण ज्या शब्दांमध्ये बुद्ध धम्माचा आशय आहे, सारांश आहे, असं अर्थपूर्ण नाव प्रशिक बाळाचं ठेवलेलं आहे। एकदा त्याच्या नावासाठी आपण साधुकार देऊन अनुमोदन करावे। आणि आज या निमित्ताने डेरे आणि मनवर परिवाराकडून भिक्षू संघास जे काही दान पुण्य केल्या जात आहे आणि तुम्हाला पूर्णाच्या पोळ्या खाऊ घातल्या जात आहेत,
तर हे संपूर्ण पुण्यकर्म आहे. जाहीर धम्म देसना तुम्हाला श्रवण करण्याची सुवर्ण संधी सुद्धा डेरे आणि मनवर परिवाराने उपलब्ध करून दिली. तर हे महान पुण्य आज या दोन्ही परिवाराकडून होत असताना त्यांच्या सुख शांतीसाठी सुद्धा आपण या पुण्याचं अनुमोदन म्हणून साधुकार द्यावे. बघा, मानवी जीवनाला अर्थपूर्ण बनविण्यासाठी भगवंतांनी विविधांगी उपदेश दिलेले आहेत आणि त्यामुळे भगवान बुद्ध अनेक ठिकाणी राहिले. आपण सर्वजण प्रवचन ऐकणाऱ्यांपैकीच आहात. बऱ्याचदा अनेक गोष्टी रिपीटही केल्या जातात, परंतु नवीन लोकांसाठी त्या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात, जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळेल, लोकांचं प्रबोधन होईल आणि लोक ध्यानावर येतील. कारण बहुतेक लोक काही ध्यानावर नसतात. तुम्ही आहे बापा ध्यानावर, तुम्ही फार चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही आहे. परंतु बरेच लोक तुमच्या गावचे म्हणा, तालुक्याचे म्हणा, जिल्ह्याचे म्हणा, कोणत्याही जाती धर्माचे असो, बहुतेक लोक ध्यानावरच नसतात. आपल्या आपल्या धुंदीतच जगणारे तर लयच असतात. तुम्ही नाही तसे, परंतु भरपूर लोक इथे असे आहेत की आपल्या धुंदीतच जगतात आणि त्यांना वाटते की आपली धुंदीच बस, तसंच जीवन आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काही जीवन नाही आहे. म्हणजे कोणी हिंसा करत असेल तर त्यांना वाटते बा हिंसा करणं म्हणजे चांगलं आणि त्याला जीवन म्हणावं. बरोबर आहे. कोणी चोऱ्या करत असेल, ठकवत असेल, फसवत असेल, लबाडीनं वागत असेल तर त्यांना वाटते जीवन असंच आहे आणि यालाच जीवन म्हणतात. कोणी व्याभिचार करत असेल, कोणी बलात्कार करत असेल, कोणी दुराचार करत असेल तर त्यांना वाटतं की बस जीवन असंच आहे, पाप पुण्य वगैरे काही नाही आहे, काही फरक पडत नाही, आपण चुकीचं करीत नाही आहोत. कोणी खोट्यानं वागत असेल, खोटं बोलत असेल, चुगली करत असेल, निंदा करत असेल, व्यर्थ बडबड करत असेल, रागाची आणि शिवीगाळीची भाषा वापरत असेल तर त्यांना त्याच्यात समाधान आहे. ते म्हणतात बाबा हेच बरोबर आहे, आम्ही जे करतो ते चुकीचं नाही आहे. कोणी दारू पित असेल, कोणी तंबाखू खात असेल, कोणी अजून काय काय खात असेल आणि आपलं सारं घर उद्ध्वस्त करत असेल, घरही विकत असेल, शेती विकत असेल, लेकरा बाळाला वनवासी बनवत असेल तर ते म्हणते नाही नाही, मी जे करतो तेच बरोबर आहे, म्हणते माझा कोणीच मालक नाही आणि यालाच जीवन म्हणतात. म्हणते खरं की खोटं? बिलकुल असा दृष्टिकोन आहे लोकांचा. बघा, म्हणजे एखाद्या अशा सवयीवाल्या व्यक्तीला तुम्ही सांगून पहा की हे बरोबर नाही बा, मला शहाणपण शिकू नका म्हणते. बाबा मी तर म्हणतो हे कोणाच्या घरात प्रवचन लागत असतील कधी कधी तर भगवान बुद्धांनी सांगितलंय एखादं घर म्हणजे सारं घरच चांगलंच असेल, चांगल्या स्वभावाचं, चांगल्याच विचाराचं, धार्मिक, सिलवान, गुणवान, विनम्र, श्रद्धावान असं काही सांगता येत नाही. घरातलं एक दोन लोक, एक व्यक्ती किंवा कोणीतरी एखादं धार्मिक, श्रद्धावान, सिलवान, गुणवान असते, शहाणा सुरता असते, त्यांना समजते योग्य काय, अयोग्य काय, पुण्य काय, पाप काय, दान काय, कंजूसपणा काय, ध्यान काय. पण काही लोक बिलकुल त्या गावचेच नसतात. मग प्रवचन वगैरे कधी लावलं घरात, तुला हेच काम आहे का म्हणते, तुला हात होत आहे काय म्हणते, बिलकुल काही काम धंदाच नाही का म्हणते, तुझं डोकं खराब होईल म्हणते, पागल होईल म्हणते. असे लोक आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बऱ्याचदा असं होते कधी कधी. त्या दिवशी एक आई म्हणे बा आमच्या पोरगाले दारू पिते म्हणे भंतेजी, आणि प्रवचन मी ऐकतो म्हणे, घरी लावतो म्हणे मोबाईलवर, ऐकत राहतो म्हणे, तर ते मोबाईलच फोडून टाकला म्हणे दारू पिणाऱ्या पोराने. तू भंतीचं प्रवचन ऐकते ते भंतीची गोळ्यात घालते म्हणजे, आता आम्ही गोळ्यात घालतो बापा, कारण आमचं तत्व ठरलेलं आहे, कोणी वंदो अथवा निंदो. कारण काही वेळेला असं असते की ते आमचे गुरुजी म्हणायचे, कोणी समजा कोणाला काही जात नसेल, कोणी काही घेत नसेल तर नरडीवर पाय घेऊन ते पाजवावं लागते. तुम्ही जनावराला औषध पाजताना पाहिलं का कधी? गाईला, म्हशीला कधी औषध वगैरे पाजताना पाहिलं का तुम्ही? त्याला असं बा हे उघडले झाकण आणि हे 10 ml आहे, पितो का असं म्हणतील का कोणी? गाईला, म्हशीला, कुत्र्याला बा हे औषध आणि घेतो का? जरा असं ती घेईल का? त्याला एकदम असं तोंड फाकवावं लागते माणसांनी धरून, आणि नंतर ती बॉटल जी आहे ती औषधाची ती टाकावं लागते नरड्यामध्ये. आता आम्ही शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलो आणि त्यामुळे माहिती आम्हाला लहानपणी आमच्याकडे गाई म्हशी काय होतं ते काय जे असेल ते पूर्वाश्रमीची गोष्ट करतो बापा, लवकर समजते तुम्हाला म्हणून. तर मग ते अशा प्रकारे, तर मग चांगलं तत्वज्ञानही कधी कधी असं थोडस बळजबरीनं कोणाला द्यावं लागते तर लोकांच्या लक्षात येते, पण त्याचंही पुण्य पाहिजे मात्र.
नाही तर पुण्य नसेल तर नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे जाय वाय. तुम्ही किती प्रवचन लावा आणि तुम्ही किती विहारात जा आणि तुम्ही किती उपोषण करा का तुम्ही अजून काय काय करा, काही लोक जैसे थे बिलकुल ते मरेपर्यंत बदलत नाही म्हणते तर बदलत नाही म्हणते. तुलाच काय करायचं ते कर म्हणते, तुम्हालाच काय करायचं ते करा, आम्ही बदलणार नाही म्हणते. एखाद्या गावात एखादं घरही असते पहा आणि नेमकं ते विहाराच्या जवळच राहते हो. तुमचं असेल तर तुम्हाला नाही म्हणत बापा. सारं गाव सुधारते हो. साऱ्या गावातले लोक, बाहेरचे लोक त्या विहारात कार्यक्रम वगैरे असेल काही तर तिथं येतात, मस्त आनंद घेतात त्याचा, व्यवस्थित दान धर्म वर्गणी काय जे असेल ते करतात. आणि हे एकटंच घर विहाराची जागा घेऊ विहाराची जागा घेऊ आमचीच जागा घेतली म्हणते. असे लोक बघा नरकात जागा भेटत नाही तुम्हाला, खरं सांगतो तुम्हाला म्हणत नाही मी. काही काही लोकांची गोष्ट, कारण मी खेड्यात जन्माला आलो, मी पाहिलं विहाराची जागा असते, झेंडा लावलेला असते, बाबासाहेबांचा पुतळा असते बघा. आता गावातल्या लोकांना सगळ्यांनाच काय लगेच विहार बांधणं होत नाही, कारण बरेच लोक पोटा पाण्याच्याच मागे लागतात. धर्माचं माहित नाही ना, दान धर्म काय असते, वर्गणी काय असते, बा काहीतरी बांधाव काहीतरी कराव. सुधारणा होते काही काही गावामध्ये फार चांगल्या प्रकारे, पण काही काही गावामध्ये अजून विहारही नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगू, काही काही गावात समाज मंदिर बांधून दिलेली असतात कोणतरी एखाद्या राजकारण्यानं, मंत्र्यानं, आमदारानं, खासदारानं, सरपंचानं, नगरसेवकानं, पण त्याच्यात भगवंताची मूर्ती नसते. आणि काही काही ठिकाणी असते मूर्ती तर कोणी ढुंकूनही पाहत नाही. जयंतीलाच लोक कधी कधी एकत्र येतात, तर काही काही लोक तर बिलकुल त्या विहाराच्या जागेवर सुद्धा ताबा करतात बघा. त्या दिवशी जे काय सांगितलं, विहाराची जागा फार मोठी, फार मोठी विहाराची जागा. नागपुरातली गोष्ट सांगतो मी, नेहमी सगळीकडेच फिरतो आम्ही. एका ठिकाणी पाहिलं, मी म्हटलं बा आता ते लक्षात येते ना लगेच, कोण पुढे आले, कोण पुढे घर बांधले काय. तर ते त्यांना विचारलं तिथल्या लोकांना, बा हे कसं काय असं झालं, एवढीच जागा. तर ते मग हळूच म्हणे त्याची फार मोठी जागा होती म्हणे, आता कोणाला बोला म्हणे, आपले लोक आहे आणि पुढं 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 सरकले म्हणे. आता बघा, विहाराची जागा जर कोणाला लागत असेल, म्हणजे विहाराच्या जागेवर कोणी अतिक्रमण करत असेल, तर याच्यापेक्षा अकुशल कर्म दुसरं कोणतं असू शकेल काय. अहो, त्या थायलंड मध्ये गेलो, लोक किती जागा देतील, 100, 150, 200, 500 एकर जागा दान देऊ लागले लोक बघा विहारासाठी. सोन्याच्या मूर्त्या तिथं, विहार म्हणाल तर तुम्ही थक्क व्हाल पाहून, एवढे मोठमोठे विहार, भयंकर मोठमोठे विहार. आणि आपल्याकडे पाहाव तर बुद्ध मूळचे इतकेच आहे, तरी सुद्धा इथे बुद्धाचं पाहिजे तेवढं महत्व लोकांना वाटत नाही. कितीतरी ठिकाणी बघा भगवंताच्या मूर्तीवर, गावात जर मूर्ती वगैरे असेल तर धूळ चढलेली असते बघा. बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला, तो सुकून वाळून गेला, नासून गेला ते बघा. आणि काही काही लोक काढत नाही. पण बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण काय जे असेल, स्कीमा, स्कॉलरशिप, येऊ द्या म्हणते, येऊ द्या म्हणते. ते सगळं खातात पोट भरून बघा, आणि द्यायचं म्हटलं की देत नाही. तर तुम्हाला हे यासाठी सांगितलं सुरुवातीला, तर भगवान बुद्धांनी सांगितलं बघा, की मानवी जीवनामध्ये काही लोक अशी असतात की प्रत्येकाचं जीवन सार्थक होत नाही. होते का? प्रत्येकाच होत नाही बघा. कारण प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये आपला स्वतःचा दृष्टिकोन ठेवून जीवन जगत असतो. मी जसं मगाशी तुम्हाला आता सुरुवातीला सांगितलं की जीवनाबद्दलचा एक दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा. आता कोणाला वाटते पुण्यकर्म करणं फार चांगलं आहे बा, आणि तेच कोणाला वाटते कशाचं काय, डेरेला आणि काय मनवरला काय समजते, त्या रीताबाईला काय कळते म्हणते, ढेकळं प्रवचन ऐकले म्हणते गरोदरपणामध्ये भंतीजीचे, आणि बोलवलं म्हणते भंतीजीला. असे म्हणायला बसले लोक. तुमच्या माहितीसाठी सांगतो बापा, तुम्ही चुकले नसाल त्यातून, तुम्हाला म्हणत असतील तुम्हाला काही काम धंदा नाही. आता काय बाबासाहेबांना काहीच काम धंदा नव्हता का, मला सांगा बरं तुम्ही. जर शिक्षणच सर्व काही आहे, पैसाच सर्व काही आहे, नोकरीच सर्व काही आहे, त्याची आवश्यकता तर आहेच बिलकुल, त्याला नाकारू शकत नाही. शिक्षणही अत्यंत महत्वाचं आहे, नोकरी पण अत्यंत महत्वाची आहे, सगळ्या गोष्टी महत्वाच्याच आहेत. पण धम्मही तेवढाच महत्वाचा आहे. जर धम्माचं महत्व नसतं, जर दान पुण्याचं महत्व नसतं, जर शील पालनाचं महत्व नसतं, जर ध्यानाचं महत्व नसतं, जर बुद्ध तत्वज्ञानाचं महत्व नसतं, तर बाबासाहेबांनी कशाला बुद्धाचा धम्म स्वीकारला असता. बाबासाहेब म्हणाले असते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याला त्याला मारा, याला त्याला नावं ठेवा आणि मारामाऱ्या करून बसा जागेवर. धर्म नसता घेतला ना. बघा तुम्ही, आपलं भलं व्हावं म्हणून, भौतिक आपली प्रगती व्हावी म्हणून संविधान दिलं, संविधानात तरतुदी करून दिल्या बाबासाहेबांनी.
गावखेड्यातल्या लोकांना शहरात येण्याचा आदेश दिला बाबासाहेबांनी, किंवा तशी काय म्हणतात त्याला हे दिली, हाक दिली बाबासाहेबांनी. आपण शहरातही गेलो, श्रीमंतही झालो, सगळ्या गोष्टी केल्या, पण बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. त्यामागे काही हेतू असेल की नाही? उगीच दिला असेल का बुद्धाचा धम्म? म्हणून भगवंतानं सांगितलं की इथे जरी सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरी सुद्धा सर्वांचं जीवन सार्थक होत नाही. सद्धाय तरती ओघम. आता भंतेजी बोलले बघा श्रद्धेवर, सद्धाय तरती ओघम. ओघम म्हणजे या भवसागराला ओघ म्हटलं. ओघ म्हणजे पूर. पूर असतो ना, पूर जेव्हा येतो बघा, त्या नदीच्या किनाऱ्यावर गाव असेल, घर असेल, झोपड्या असतील, जनावर असतील, लाकडं असतील, झाडं असतील, कचरा असेल, माती असेल, वाळू, काय जे असेल ना, ते सगळंच्या सगळं तो पूर घेऊन जातो, वाहून नेतो. बघा तुम्ही कधी पूर पाहिला असेल तर. आम्ही नेहमी पुराची गोष्ट सांगतो, कारण या जीवनामध्ये काही काही लोक खरंच त्या नदीत असलेल्या गवतासारखे काही लोक, आणि काही लोक किनाऱ्यावर असलेल्या झाडासारखे असतात. घरातले लोक तुमच्याकडे असतील बाप्पा, गावातही असतात, घरातही असतात, आणि कोणत्याही जातीत असतात, कारण लोकांचा स्वभाव खरंच वेगवेगळा असतो. मी नेहमी सांगतो बघा, माणसाने त्या नदीच्या पात्रात उगवलेल्या गवतासारखं विनम्र असावं जीवनामध्ये. कुटुंबामध्ये सुद्धा तुम्हाला जर बरकत पाहिजे, सुख शांती पाहिजे, तर घरातले सगळेच लोक विनम्र पाहिजे, समजूतदार पाहिजे, एकमेकाला समजून घेणारे पाहिजे, एकमेकांचा आदर करणारे पाहिजे, एकमेकाला प्रेम देणारे पाहिजे. नाही तर बापा धक्क्याला बुक्की म्हटणारे असतील तर ते काहीच खरं नाही, असा भडकाच उठत राहते. लय भडका उठते, त्याच्यात कोणी तेल ओतणार जर भेटलं मग आणि ते कुठून भेटेल ते सांगता येत नाही बापा. नात्यातूनही भेटते कोणी, कधी कधी भावकीतूनही भेटते बापा. काही काही ठिकाणी शेजारूनही भेटते. भडका टाकणार, तेल टाकणार, तेल ओतणार. समजते ना तुम्हाला? भाषा समजते का नाही? बापा तुम्ही काय लय हुशार आहे. तर असं कोणी भेटलं की मग तर विषय संपला पहा. कारण माणसं माणसांना पेटवतात, माणसं माणसांना पेटवतात, माणसं माणसांची घरं, माणसांचा संसार पेटवून जाळून टाकतात, उद्ध्वस्त करतात. तीही माणसं म्हणून मिरवतात इथे. आणि भगवंताने सांगितलं माणसं खरी तेच, मनुष्य खरा तोच की ज्याच्यामध्ये माणुसकी भरलेली आहे. ज्याच्या वाणीत माणुसकी आहे तोच मनुष्य आहे. ज्याच्या मनात माणुसकी आहे तोच मनुष्य आहे. ज्याच्या शरीराच्या कर्मामध्ये माणुसकी आहे तोच मनुष्य आहे. बाकी फक्त बनायलाच माणूस आहे, खाण्यासाठी आणि लोकांच्या आगा लावण्यासाठी. तर तुम्ही तर तसे नाही आहे बिलकुल, पण असणाऱ्यांसाठी उपदेश आहे. आणि त्यामुळे पात्रात जे गवत असते की नाही, एखाद्या ठिकाणी माती रेती जमा होते. तुम्ही नदी पाहिली की नाही कधी? तुम्ही कुठं धीरूभाई अंबानीच्या घरात जन्मले, तुम्ही गावाकडे जन्मलेले आहे. तर काही कधी ठिकाणी बघा तुम्ही, काही ठिकाणी नदीला वगैरे कधी गेलात तुम्ही, एखाद्या पात्रामध्ये जर बघितलं ना, तर पात्र छोटं मोठं कसंही असेल तर नदीच्या मधोमध एखाद्या ठिकाणी टेकडं वगैरे निर्माण होते बघा. ते रेती वगैरे, वाळू वगैरे, माती जमा होते आणि त्याच्यावर गवत उगवते. मग पावसाळा आला की नदीला पूर येते. तर नदीच्या मधोमध टेकड्यावर उगवलेलं गवत पण असते आणि काठावरती पण मोठमोठी झाडं असतात. तर ते पूर आला की गवत असं झुकते बा खाली, झुकते तर पूर त्याच्यावरून जाते. पूर ओसरला की गवत मस्त पुन्हा डोलते. पण काठावरची झाडं अशी राहतात काही लोकांसारखी. काही लोक, बाया माणसं कोणी म्हणा बापा, कोणाला एकाला दोषाचा विषयच नाही आहे, असे ताठच. कोण क्या करता म्हणजे केलं तर काय फायदा, काय फरक पडते म्हणून, तू काय करतो म्हणते माझा. असे काही लोक न वाकणारे, मोडेल पण वाकणार नाही म्हणते बिलकुल. आणि शेवटी मड्यावर ठेवल्यावर असं टाईटच. अंगठे बांधा म्हणतात लवकर, अंगठे बांधून टाकतात पायाचे आणि हातही बांधून टाकतात म्हण काही ठिकाणी. नाही तर ते असं सरळ होते ना बिलकुल, जसं असेल तसं. अगोदरच्या काळात असं मांडी घालून बसवायचे बघा. आता स्मशानातून बघितलं, अशी मांडी घालायचे, अगोदर त्यांची मान अशी बांधायची. आम्ही पाहिलं लहानपणी बघा. आणि त्याच्या कंपाळाला काय लावायचे, म्हणजे 1-2 रुपया 4 आणि 8 आणे तेव्हा असायचे, 5 पैसे 10 पैसे. म्हणजे बा हे लावले आता कंपाळाला, पुन्हा येऊन मागू नको भूत होऊन, असा त्याचा अर्थ होता. आणि वेशीवर ठेवायचे बघा एका ठिकाणी. तुमच्याकडे ठेवत होते की नाही माहित नाही. म्हणजे ते अंतिम यात्रा चालू असतं, काय म्हणतात त्याला,
विसावा. हा ढेकळाचा विसावा आला बापा. विसावा यासाठी की त्याच्या घरातलं पीठ बीट काहीतरी त्याच्यात असायचं, की विसावा म्हणून तिथं ठेवायचं, मड पुढं न्यायचं, म्हणजे जेणेकरून आलं परत. कारण लई लोकांना भांडणं, कोण राग, कोण द्वेष, कोण मारामारी, कोण काय काय केलेलं आहे ना, तर लई भीती वाटते बापा मलाच येऊन लागते की काय म्हणते. मग तर ते अर्ध्या गावाच्या पुढे गेल्यावर कुठेतरी विसावा काहीतरी घेते, म्हणजे थांबते आणि तिथं पिठ काय काय ठेवते. आता करत नाही लोक तसं, पण पहिल्या काळात असे लोक करायचे बघा. काही काही समाजात आजही तसे करतात. आणि मग तिथून पुढे गाडी जाते त्यांची, म्हणजे जेणेकरून आलं ते तिथपर्यंतच ये, पीठ बीठ घे पुन्हा परत जाय म्हणते त्याला. तर ते गवत जे आहे ना, तर पूर ओसरला तरी पुन्हा डोलते. पण काठावरचे जी झाडं असतात की नाही, ते ताठच असे. तर पूर पहिला येते, त्या काठावरच्या झाडाच्या बुडाची माती थोडीशी वाहून नेते, पुन्हा दुसऱ्यांदा येते, अजून थोडीशी माती वाहून जाते. गवत मात्र जशास तसं डोलत राहते मस्त पैकी. तिसरा महापूर येते. पूर येतात बघा, तुम्ही न्यूज मध्ये बघत असाल, वर्तमानपत्रामध्ये वाचत असाल, तर लय पूर नुकसान करते. पाण्याच्या नादी माणसानं कधी लागू नये भगवान म्हणाले. कशा कशाच्या नादी लागू नये माहिती आहे तुम्हाला? एक तर पाण्याच्या नादी लागू नये, कोणच पाण्याच्या नादी लागू नये. दुसरं अग्नीच्या नादी लागू नये, छोटी असो की मोठी असो. आता बघा लॉस एंजलिस मध्ये अमेरिकेला आग लागलेली आहे. तुम्ही बघितला न्यूज वगैरे पाहत असता का? मालिका पाहत नाही ना? नक्की. वाह क्या बात आहे, व्हेरी गुड. त्या मालिका खरंच पाहू नका बापा, लय डेंजर मालिका असतात म्हणे. एका उपासकानं सांगितलं, मी त्याला विचारलं बा नेमकं काय असते सिरियल मध्ये, तर त्यानं सांगितलं भंतीची लय डेंजर असते. म्हटलं असते काय ते तर सांग शॉर्ट मध्ये, म्हणजे मला सांगायला. तर त्यानं सांगितलं लय काय काय घरातल्या स्टोरीज असतात म्हणे. सासूला त्रास कसा द्यायचा, सुनीला त्रास कसा द्यायचा, नंदीला त्रास कसा द्यायचा, दिराला भाईला त्रास कसा द्यायचा, एका जाऊन दुसऱ्या जाऊला कसा त्रास द्यायचा, नवऱ्यानं बायकोला, बायकोनं नवऱ्याला कसा त्रास द्यायचा, नांदणारणीला पळून कसं लावायचं, आणि जी पळून जाण्याच्या पात्रतेची आहे तिला नांदवायचं कसं. तुम्ही जे सांगता तेच आहे म्हणून. म्हटलं खरंच भगवंतानं सांगितलं तेच आहे म्हणा. तर ते हेच सांगतात म्हणे. म्हणून तुम्हाला सांगतो बघा, असे जर काही लोक दाखवत असतील तर ते बिलकुल पाहू नका, घरामध्ये दाखवू नका कोणाला, आणि तुम्ही पाहू नका. आणि त्यामुळे बघा आपण चॅनल काढले नाही का, प्रवचन ऐकायला भेटतात तुम्हाला. जेवढ्या भिकूंचे चॅनल आहेत चांगले चांगले, तुम्हाला ज्यांचे कुणाचे प्रवचन ऐकायला वाटतील त्यांचे प्रवचन ऐकत राहा, घरात लावत राहा प्रवचन. मस्त धम्ममय वातावरण होईल ना, आणि सुधारणा होते. होत कशी नाही होते की नाही? तुम में बहुत सारे ऐसे लोग हैं जिनके घरों में, म्हणजे त्यांच्या घरामध्ये सुधारणा होत असेल बघा. बिलकुल सुधारणा होते, सुधारणा होत नाही असं म्हणू शकत नाही. बघा आमची एक भगिनी तुमच्यात बसलेली आहे बघा, मुस्लिम समाजाच्या होत्या त्या आता, पण आता एवढ्या श्रद्धावान आहेत, बौद्ध आहेत. त्यांचे मिस्टर पण ओबीसी आहेत. औरंगाबादला आम्हाला भेटायला आले, आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनिस्ट्री मध्ये इथे आहेत सध्या त्या आलेल्या भेटण्यासाठी. निशाताई पुरुषोत्तम निमकर आहेत, यवतमाळमध्ये राहतात त्या. त्यांच्याकडे बघू नका, त्या तुमच्या सारख्याच आहेत तशा. अत्यंत सिलवान गुणवान आहेत, श्रद्धावान आहेत, धार्मिक आहे. त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणू शकत नाही, असा तिळभर संशय घेऊ शकत नाही की नवरा बी आपला नाही किंवा बायको पण आपली नाही, ती भगिनी बी आपली नाही म्हणून. म्हणजे असं परिवर्तन झालं पाहिजे माणसात. म्हणून तुम्हाला सांगतो, जीवनाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. जीवन म्हणजे काय, नेमकं जीवनात काय स्वीकारलं पाहिजे, काय त्यागलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, काय पाळलं पाहिजे, काय नाही पाळलं पाहिजे, या गोष्टी मरण्याच्या अगोदर आपल्याला कळाल्या पाहिजे. नाही तर आपल्या धुंदीत बसायचं ना आपलंच गाठोडं घेऊन चालत राहायचं. नाही नाही असंच आहे, तुम्हाला काय समजते ना आम्हाला काय समजते. काही लोक तर अंधश्रद्धा पाळण्यात एकच नंबर पहा. सासून पाळली म्हणते गुरुवार धरत होती सासू, मी गुरुवार धरतो म्हणते. सासू अजून शुक्रवार धरत होती म्हणते, मी शुक्रवार धरत होतो म्हणते. असे लय काही काही ठिकाणी बघा, लग्नामध्ये म्हणा, सोयरीकी म्हणा, कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये, गृहप्रवेशाच्या वेळेला अशा नको नको त्या परंपरा पाळतात. म्हणून काही लोक आपल्या स्वभावामध्ये जे गर्क असतात की नाही, बिलकुल स्वभाव बदलत नाही म्हणतात असे, तर त्या काठावर असलेल्या झाडासारखे लोक जेव्हा महापूर येते तेव्हा ते गवत जशास तसंच राहते. पण काठावरचे जे झाड आहे की नाही, त्याची माती पुराने अगोदरच्या थोडी 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 घेऊन त्या मुळ्या ढिल्या केलेल्या असतात. महापूर आला की ते झाड होत्याच नाही तर नाहीच होते,
आणि तिथं काहीच राहत नाही, ते झाड कुठं निघून जाते काय माहिती बघा. बिलकुल आमच्या पण गावी पूर्वी असल्यापेक्षा छोटीशी नदी आहे, तिथं आम्ही पाहायचो अगोदरचे झाडं बिड सगळे खतम झाले म्हणजे गेले निघून. तर माणसांचंही असंच होते बघा. कारण जे लोक कुस्वभावाचे आहे म्हणजे चांगल्या स्वभावाचे नाही आहेत तर ते स्वतः टिकत नाहीत. पहिली गोष्ट, दारुडे लोक, तंबाखू खाणारे लोक, माऱ्या करणारे लोक, जीव हिंसा करणारे लोक, चोऱ्या करणारे लोक, लबाडीनं वागणारे, ठकवणारे, फसवणारे लोक, व्याभिचार करणारे लोक, जे खोटं बोलणारे लोक आहेत, चुगल्या करणारे लोक आहेत. पाखडं समजत तुम्हाला? काही काही माझ्या आयांना पहा, वाईट नका मानू बापा, काही काहींची गोष्ट करतो पाखडण्याचा लयच नाद. तुम्हाला छंद कोणता म्हटलं की पाखडण्याचा. पाखडणं म्हणजे काय तर इकडचं तिकडं, तिकडचं इकडं. आतली भर असलं की पायली भर म्हणते, पायली भर असलं म्हणलं की मन भर आहे म्हणते. बिलकुल म्हणजे बिलकुल ही एवढी गोष्ट वाईट असते बघा. तुम्हाला म्हणतो असं नाही आहे, पण घर फोडणं, माणसांना फितवणं, चांगल्यांना वाईट बनवलं, कान भरणं, हे त्याला धरूनच शब्द आहेत. हे फार वाईट आहे बघा, तुम्हाला सांगतो. आणि कर्माचं फळ मिळते तुम्हाला सांगतो. तुम्ही दुसऱ्याच्या पोरीचं वाईट केलं, हे असं रबरासारखं मग ते कर्म ताण 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 ताणते आणि असं फटकन फुटते बघा. कर्माचा परिणाम आहे ना, बिलकुल कर्माचा परिणाम होतो म्हणजे होतो तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं जीवन वाईट बनवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी तुम्ही जर चुगल्या करत असाल, वाईट बोलत असाल, कुणाला फितवत असाल, फसवत असाल, वाईट बोलत असाल, कुणाचे कान भरत असाल, निंदा करत असाल ना, तर बिलकुल एक दिन आता है कर्म घूम फिर कर आपने पास आता है. तुम्हाला सांग, तुम्ही सगळ्या माया आहेत, तुम्ही सगळ्या बहिणी आहात. आणि तुम्हाला म्हणत नाही, पुरुषांना सांगतो, पुरुष काय असे काही फारच म्हणजे ह्या विषयात नसतात, असा काही विषय नाही बापा. असं थोडी आहे, कोणी असू शकते असं. तर म्हणून तुम्हाला सांगतो, त्या किनाऱ्यावर असलेल्या झाडासारखे लोक होत्याचे नाहीसे होतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, सर्वच लोक इथे जीवनामध्ये सार्थक जीवन जगत नाही, म्हणजे सर्वांचं जीवन सार्थक होत नाही असं मला म्हणायचं आहे. एकदा काही लोक तर असे असतात बघा की घरामध्ये आईला आई म्हणून समजत नाही. आम्ही पाहतो, आम्ही पूर्ण सगळीकडे फिरतो बघा, काही ठिकाणी चांगले अनुभव आहेत, काही ठिकाणी फार वाईट अनुभव आहेत बघा. चांगल्यांचं कौतुक आहे, त्यांच्या प्रती विशेष मंगल मैत्री आहे. पण ज्यांना जीवनाचा खरंच अर्थ कळत नाही, त्यांच्याकडे पाहिलं की फार म्हणजे असं वाटते की अरे यांचं जीवन वाया चाललं बघा. आणि त्यांच्यासाठी म्हणून हे बोलत असतो बघा. कारण चांगले तर चांगलेच आहेत, परंतु जे लोक हुकलेले आहेत, ध्यानावर नाहीये, त्यांना तर बोललंच पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो, या जगात आजही असे काही लोक आहेत की ज्यांना आईचं महत्व कळत नाही, वडिलांचं महत्व कळत नाही, भावाचं महत्व कळत नाही, बहिणीचं महत्व कळत नाही, आचार्य गुरूंचं महत्व कळत नाही. हे भगवंताने सांगितलं बघा. भगवान बुद्ध म्हणाले, असे लोकही या जीवनामध्ये आहेत की त्यांचा पुण्यावरही भरोसा नाही, पापही नाही म्हणतात आणि पुण्यही नाही म्हणतात. बुद्धाच्या धम्माचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की पुण्य किती महत्वाचं आहे, नाही का. आणि पाप कर्म करू नये, पुण्य कर्म करावं, हे भगवंताने अनेक उपदेशांमध्ये शिकवलेलं आहे बघा. म्हणजे जीवनाचा सारच समजून घेण्यासाठी जर तुम्हाला पाहायचं असेल तर सब्ब पापस अकरणं कुसलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं बुद्धानं शासनं म्हटलेलं आहे. हेच बुद्धाचं शासन आहे असं म्हटलेलं आहे. कोणतं शासन? तर पाप कर्म पासून अलिप्त राहणे, पुण्य कर्म संपादन करणे, कुशल कर्म संपादन करणे, त्यासाठी स्वतःचं मन चित्त निर्मळ ठेवणे, हे बुद्धाचं शासन आहे. त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. परंतु तरी सुद्धा काही लोक असे असतात, त्यांनी स्वतःमध्ये सुधारणा करून घेतली पाहिजे. कारण जीवन नश्वर आहे बघा, क्षणभंगूर आहे. कालच जळगावला घटना घडली, तुम्ही पाहिलं असेल न्यूज मध्ये. 13 लोक मेले आणि कितीतरी लोक सिरियस आहेत हॉस्पिटलमध्ये. जळगाव पाचोऱ्याजवळ ती पुष्पक एक्सप्रेस बघा चाललेली होती. पुष्पक एक्सप्रेस गाडी, ट्रेन, रेल्वे चालली होती भरधाव वेगामध्ये. आणि ती भरधाव वेगामध्ये चाललेली असताना त्या पाचोऱ्याच्या जवळ कुठेतरी ब्रेक मारल्यामुळे ते जाळ दिसला, थिंगी दिसली असेल कुणाला तरी, तर कोणतरी काय म्हणतात त्याला, म्हणजे आग लागली म्हणून
काय म्हणतात तुमच्याकडे, अफवा पसरवली. आणि अफवा पसरविल्यामुळे अनेक लोकांनी खिडक्यामधून दरवाजामधून खाली उड्या मारल्या ट्रेन मधून बघा. तर उड्या मारल्यानंतर नेमकं या रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला दुसरा एक ट्रॅक होता आणि तिकडनं एक ट्रेन आली बा. तिकडनं ट्रेन आली तर जेवढ्यांनी उड्या मारल्या तर त्यांच्यापैकी 13 लोकांच्या अंगावरून दुसरी ट्रेन गेली बघा. जागेवर 13 लोक गतप्राण झाले बघा. किती? 13 लोक. अजून किती लोकांचा नंबर लागेल काय माहित नाही, परंतु कालचीच घडलेली ही घटना आहे. तुम्हाला सांगतो, काल 22 तारीख होती, जळगावला ही भयंकर घटना घडली बघा. त्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो, त्यांच्या सुगतीसाठी विशेष मंगल मैत्री. बघा, प्राण माणसाचा कधी कुठेही जाऊ शकतो. गॅरंटी आहे का त्याची? असं लिहिले का काही की आपण मरणार नाही किंवा कधी मरेल हे तरी माहिती आहे का आपल्याला? नाही आहे बघा. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे, कितीतरी लोक अत्यावस्था आहेत बघा, प्रकृती चिंताजनक आहे. कितीतरी लोकांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आजही लोक. त्यांना कल्पना तरी असेल काय की आपण ट्रेनने प्रवास करतोय, सफर करतोय, कुठेतरी चाललोय, तिथे पोहोचू की नाही, किंवा अशा प्रकारची घटना घडेल, आपल्याला रेल्वेतून उड्या माराव्या लागतील, तिकडनं दुसरी एक रेल्वे येईल आणि आपल्याला ती चिरडून पुढे निघून जाईल, आपण त्याच्यात मरू किंवा एकदम काय म्हणू त्याला की अपंग होऊ, असं कुणाला तरी वाटलं असेल काय? पण बघा, हे जीवन असं आहे. म्हणून भगवान म्हणाले, मिळालेलं जे आयुष्य आहे ना, त्याचा सदुपयोग करता आला पाहिजे. बुद्धाला समजून घेता आलं पाहिजे, बुद्धाच्या धम्माला समजून घेता आलं पाहिजे, संघाला समजून घेता आलं पाहिजे आणि बुद्ध धम्म संघाचा गौरव करून, सन्मान करून धम्माचं आचरण करता आलं पाहिजे. पंचशील पाळता आलं पाहिजे, अष्टशील पाळता आलं पाहिजे, आपल्याला 10 पारमिता पाळता आल्या पाहिजे, आर्य अष्टांगिक मार्ग पाळता आला पाहिजे, आपल्याला 4 आर्य सत्याचं दर्शन घेण्यासाठी प्रयत्नरत राहिलो पाहिजे आपण, तर जीवनाचा अर्थ आहे बघा. नाही तर जीवनाला काही अर्थ नाही बघा. तसे तर खाण्यासाठी, जगण्यासाठी आणि झोपण्यासाठी तर प्राणी येतात इथे, नाही का? खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे, खाता खाताच मरणे. बटन टपकन दबलं की गेले गेले का? आणि कधी आहे अंतिम विधी? असंच बॉडी आली का म्हणते, साहेब, मॅडम, ताई, मावशी, काकू आली का असं कोणी विचारत नाही. आपण गेल्यावर आम्ही जेव्हा जाऊ तर असं कोणी म्हणणार नाही, बापा करून आणत म्हणते जे आले का. समजाची गोष्ट म्हणतील का कोणी? प्रेत कुठपर्यंत आले म्हणतात, बॉडी कुठपर्यंत आली, गावाकडे म्हणतात मड कुठपर्यंत आले म्हणतात. बघा तुम्ही, आपण किस्मार खान असेल काय आताच्या जीवनामध्ये, लय पैसा असेल आपल्याकडे काय, लय प्रसिद्धी असेल काय, सगळं काय आपल्याकडे असेल, लय लोक आपल्याला नमस्कार चमत्कार काय काय करणारे असतील, पण जेव्हा बटन दबते खरोखर तेव्हा आपल्याला कवडीची किंमत उरत नाही बघा. सगळं काही डिलीट होते जागेवरच. लोक म्हणतात काढा, म्हणतात ते काय काय कुठं आहे, चाब्या कुठं ठेवल्यात पहा म्हणतात. अवघड सोनं चांदी माणिक मोती किती अंगठ्या घालत असतील, किती सोनं गळ्यात असेल, नाकात असेल, कानात असेल, हातात असेल, बोटात असेल, पायात असेल, कपाटात असेल, मडक्यात असेल, अजून कुठं कुठं ठेवला असेल. अंगठा घ्या म्हणतात त्यांचा एकदाचा, सही तर जमत नाही, मिल्यावर कुठं सही जमेल. अंगठी घ्या म्हणतात, चाब्या काढून घ्या म्हणतात, आणि आता उचला, लवकर उचला म्हणतात, वास सुटते म्हणतात. बापा, आम्ही अंतिम संस्काराला जातो तर कधी कधी एखादी मुलगी वगैरे लांब राहते राहायला, तर तिला येण्यासाठी काही लोक म्हणतात वाट पाहू, तर काही काय म्हणतात नाही बापा, बॉडीचा वास सुटलाय म्हणतात, आता जावळून टाका म्हणतात की नाही. म्हणते का कोणी? बापा लय चांगले होते, जवळचे होते, 7-8 दिवस राहू द्या म्हणते का कोणी? काय म्हणेल बापा, कशाला? अगोदर खिशे धुवून काढतात सगळ्यांचे आणि नंतर जाऊ द्या म्हणतात, आणि झालं म्हणतात 20 रुपयाचा हार टाकला, फोटोला पुण्यानुमोदन केलं, लोक जेऊ घातले. आणि काही लय भैताड असतील, समजा अंधश्रद्धेत गुरफटलेले, तर ते बिडी ओढत असेल तर ते बिडीच्या कट्टा नेऊन ठेवते त्या राखेवर. दारू पिणारा असेल तर बॉटल ठेवते बापा. कधी कधी आम्ही जातो कार्यक्रमाला तर ते नैवेद्य ठेवते, कावळा घेऊन गेला पाहिजे म्हणते, भूत होऊन लागलं नाही पाहिजे म्हणते. काय काय करावं लागते सांगा म्हणते. आपल्या आता असे काही लोक आम्ही म्हणते जी काय करावं लागते. मी म्हटलं काय करावं लागते? पुण्यकर्म करावं लागते. या नैवेद्यानं काही होत नाही म्हटलं. ते थोडी खाईल, कुत्र येऊन खाईल, ते कशाला खाईल? कावळ्यानं खाल्लं का कुत्र्यानं का? नाही, कावळ्यानं खाऊ घालावं लागते म्हणते. आता मेलेला माणूस बाई जे असेल ते काय कावळ्याच्याच जन्मात जाईल का? आणि एवढं ज्ञान असतं तर आपण लय पुढे गेलो असतो, गेलेला माणूस कावळ्याच्या रूपात आलाय म्हणून.
नाही का? तर मग अशा प्रकारे भगवंताने सांगितलंय की बा जीवनाचा सदुपयोग घ्या. भगवंताकडे बघा, एकदा श्रावस्तीमध्ये राहत असताना मानथक्द नावाचा एक ब्राह्मण होता. थोडक्यात सांगतो तुम्हाला. मानथक्द नावाचा एक ब्राह्मण होता. त्या काळामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था होती. बघा, चारच जाती होत्या मुख्य: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ह्या चार प्रमुख जाती होत्या. बघा, त्याची एक उतरण होती, तो एक वेगळा विषय आहे. तर ब्राह्मण समाजातील एक मानथक्द नावाचा जो ब्राह्मण आहे तो प्रचंड गर्विष्ठ होता. काही काही लोक असतात बघा, असे गर्विष्ठ असतात बघा. श्रीमंतीचा गर्व असतो कोणाकोणाला तर बाबा लेकरांचा गर्व. माझ्या पोरीसारखी पोरगीच नाही म्हणते, आणि माझ्या पोरासारखा पोरगाच नाही म्हणते. सोयरिकीच्या वेळेस तर बापा बायोडाटा लय भारी बनवते. आणि हकीकत वेगळीच असते बघा, तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यामुळे काही काही लोक असे असतात की गर्विष्ठ असतात. वेगवेगळ्या प्रकारचा गर्व, कोणाला कपड्याचा गर्व, कोणाला सौंदर्याचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व, कुणाला मुलांचा गर्व, तर कुणाला जातीचा गर्व, तर कुणाला कशाचा गर्व विचारूच नका. प्रत्येकाला म्हणजे कोणाकोणाला गर्व असतो. भगवंतानं सांगितलं गर्व बिर्व काही कामाचा नसतो, कारण गर्वाचं घर कुठं असते? आणि खरंच असते ना हो, बिलकुल. आपण गेल्यावर म्हणतात काय, ही मर्सिडीज गाडी घेतली होती, BMW गाडी घेतली होती, अँब्युलन्स मध्ये नेऊ नका, त्या गाडीतच लय आवडायचं त्यांना, त्याच गाडीत घेऊन जा, असं म्हणते का कोणी? कोणी म्हणत नाही बा. ते लय चांगले होते, हे घर त्यांनीच बांधलंय आणि त्यांच्या घराच्या समोरच अंतिम संस्कार करा, म्हणते का कोणी? कोणी म्हणत नाही. बघा, जीवनाची हकीकत वेगळीच आहे. तर तो मानथक्द नावाचा जो ब्राह्मण आहे ना, तो गर्विष्ठ होता. त्याचा गर्व असा होता की त्याचा पाप पुण्यावरही विश्वास नव्हता. पाप पुण्याचे भगवंताने सांगितलं बघा. आपल्या काही काही लोकांचा पाप पुण्यावरती विश्वास नाही म्हणतात. पाप पुण्य काही नसते म्हणतात. भगवान बुद्धाच्या धम्माचा अभ्यास करावा लागतो, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. अभ्यासाविना कळेल का सर्व काही? अभ्यासाविना काहीच कळत नाही. बघा, तुम्ही शालेय जीवनात जरी पाहिलं तुम्ही, तरी प्रत्येक फील्ड मध्ये आपला अभ्यास असेल तरच आपल्याला कळते. पोरगा डॉक्टर आहे म्हणून आपण इंजेक्शन देऊ शकतो काय? आपला समजा तुमचा पोरगा कोणाचा डॉक्टर झालाय, समजा तेव्हा झाला म्हणजे कोणाचा समजा झाला, आनंदाचीच गोष्ट आहे बाबा. ज्याचे पोरी चांगले झाले, फार चांगलीच गोष्ट आहे. शिकवलं पाहिजे पोरांना, पण समाजाच्या कामी पडले पाहिजे. ते कोणाचे असो, नुसते पोट भरू काही कामाचे नाही आपल्यातले लोक. मग ते डॉक्टर असो का इंजिनियर असो का कोणी असो, ते काय करायचं तुमचा पोट भरूपणा? तुमचं धन, तुमची नोकरी, तुमची फील्ड बाबासाहेबांच्या कामासाठी पण लागली पाहिजे. स्वतःचंही पोट भरलं पाहिजे आणि बाबासाहेबांचंही काम, धम्माचं कामही तुमच्या त्या नोकरीतल्या पैशातून झालं पाहिजे. तर तुमच्या त्या नोकरीला, त्या श्रीमंतीला आणि तुमच्या त्या पदाला महत्व आहे. नाही तर ते मला पाहन फुलं वहा म्हणते, ते काय कामाचं बापा? काही कामाचं नाही. तर मग ते मानथक्द ब्राह्मण जो होता ना, त्याचा पाप पुण्यावर विश्वास नव्हता. तर आईचा आदर करावा असंही तो मानत नव्हता. वडिलांचा आदर करावा ह्याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. बहीण भावाचा आदर करावा ह्याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. आणि पुण्य कर्मावरती, पापावरती त्याचा विश्वास नव्हता. आचार्यांवरती सुद्धा आचार्यांचा आदर करण्यावरही त्याचा विश्वास नव्हता. तर मग याच आविर्भावात तो राहायचा की बिलकुल काहीच नसते, असं पाप पुण्य काही नाही आहे, सेवा बिवा काही नाही, आदर मान सन्मानाचा काही नसते, कोणाला द्यायची गरज नाही. तर तो त्याच गर्वात. आता कोणाला फॅड बसते, फॅड समजते ना तुम्हाला? काही काही गोष्टी फॅड असते माणसाला बघा, बिलकुल. तर ते फॅड बसलं त्या डोक्यामध्ये किंवा असं काहीच नसते. भगवंताच्या काळामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोन असलेले, त्यांचं फिलॉसॉफी असलेले 62 पंथ होते बघा भगवंताच्या काळामध्ये. बाबासाहेबांनी लिहिलं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये तुम्ही वाचला असेल तर मग भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहत होते. श्रावस्ती मधल्या जेतवन विहारात राहत होते, अनाथपिंडकांना दिलेल्या. आणि तिथे मग एका ठिकाणी भगवान प्रवचन देत होते, आपले उपदेश देत होते, धम्मदेशना देत होते. मग धम्मदेशना देत असताना हे भरकटत गेलं बा तिकडे. आणि गेल्यावर ह्याला दिसले भगवान बुद्ध प्रवचन देत असलेले लोक समोर असे बसलेले, भरपूर तल्लीन होऊन प्रवचन, भगवंताचं पुण्यकर्म त्या लोकांचं की ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होत असेल किंवा भगवंताचं प्रवचन ऐकायला मिळत असेल, किती पुण्य असेल त्या लोकांचं. ते लोक खरंच पुण्यवान असतात की ज्यांना धम्मदेशन ऐकायला मिळते. ते लोक खरंच पुण्यवान असतात की ज्यांच्या दानाची इच्छा होते. ते लोक खरंच पुण्यवान असतात की ज्यांच्या शील पालनाची इच्छा होते. ते लोक खरंच पुण्यवान असतात की ज्यांना ध्यान साधने करण्याची
म्हणजे इच्छा निर्माण होते, ते लोक खरंच पुण्यवान असतात, ज्यांच्यात परोपकार असतो, ते लोक खरंच पुण्यवान असतात, जे बुद्ध विहारात जातात ते खोल लोक खरंच पुण्यवान असतात, जे धम्मप्रचारामध्ये सहाय्यक बनत असतात. आणि म्हणून तेच लोक पुण्यवान. ते तर लोक किती पुण्यवान असतात, प्रत्यक्ष भगवंताच्या काळामध्ये जन्माला आले, भगवंताला भोजन द्यायला भेटलं, भगवंताचं प्रवचन ऐकायला भेटलं. आपण कल्पनाच करू शकतो, विशाखा, मिगार माता, सुजाता, विशाखा, हे जे काही बिंबिसार राजा, प्रसेनजित राजा वगैरे होते, किती पुण्यवान असतील. आणि म्हणून तो मानथत्त ब्राह्मण जो होता, तो प्रवचन सुरू होता, तो गेला असा बसला कॉर्नरला. तर बसल्यानंतर याला भगवंताची परीक्षा घ्यायची होती. यानं विचार केला, भगवान बुद्ध जर खरंच सर्वज्ञ असतील, जाणकार असतील, तर माझ्या मनात काय चाललंय ते ओळखतील. माझा जर आदर केला त्यांनी, तर मी त्यांचा आदर करतो. मला जर बोलले तर मी त्यांना बोलतो. लोक आता असे लोक राहतात, मला जर जय भीम केला तर करतो म्हणते, नाही तर मागे हात करतो म्हणते. बाबा तुमचा अहंकार तुमच्या जवळ ठेवा. मला बोलवलं तर येतो म्हणते, विहारात नाही तर येत नाही म्हणते, घरीच बसा. बुद्धाचा धम्म सार्वजनिक आहे, बुद्ध विहार सर्वांचा आहे. आणि बुद्ध विहार खरं तर आपल्या मनातले विकार कमी करण्यासाठीच केंद्र आहे, नाही का? बुद्ध विहारात येऊन ध्यान करून, दान देऊन, शील पालन करून त्याचा गर्व करत असेल, तर त्यांच्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही आहे बघा. तुम्हाला सांगतो, अज्ञानीपणा झाला ना तो. म्हणजे बुद्ध विहारात येतो तरी पण मला बोलवलंच नाही म्हणते, किंवा धम्मामध्ये राहतो तरी पण मला विचारलं नाही म्हणते, मला सांगितलं नाही म्हणते. असं जर कोण करत असेल तर फार वाईट आहे बघा. तुमच्या माहितीसाठी सांगतो, वाईट म्हणजे त्यांच्याचसाठी. कारण नुकसान धम्माचं होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, धम्माचं नुकसान होईल का? आता आपले लोक जर ध्यानावर नाही आले, 22 प्रतिज्ञा जर नाही पाळल्या, किंवा धम्माचं आचरण जर करत नसतील, बाबासाहेबांचं नुकसान होईल तुम्हाला म्हणता का तुम्ही? बिलकुल होणार नाही. बाबासाहेब महान होऊन गेले बघा, बोधिसत्व होऊन गेले, ते बुद्ध होतील भविष्यामध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवान बुद्धाची भविष्यवाणी आहे तशी की जे बोधिसत्व असतात ते बुद्ध होणारे प्राणी असतात, नाही का, सत्व असतात. बाबासाहेब होतील, त्यांचं पुण्यकर्म त्यांनी केलं. लाखो करोडो लोकांना बुद्धाच्या धम्मात आणलं. ज्यांना कवडीची किंमत नव्हती, धर्मापासून जे कोसो दूर होते, अशा लोकांना धम्मात आणलं ना बाबासाहेबांनी. त्यांचं पुण्यकर्म केलं कोणी. आपण त्यांच्या धम्माचं, त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार चालतो, याचा अर्थ असा नाही की बाबासाहेबांचं मोठेपण आहे त्याच्यामध्ये. मोठेपण आपलं आहे त्याच्यामध्ये. आपण चांगलं बनणं, आपले अवगुण काढून टाकणं, याच्यात मोठेपणा कोणाचा आहे? याच्यामध्ये आदर मान सन्मान कोणाचा आहे? भलं कोणाचं आहे? आपलं आहे ना. आपण आपल्याला जर चांगलं बनवलं तर आपलं भलं आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून मग तो असा कोपऱ्यात बसला कॉर्नर मध्ये, आणि त्याने विचार केला की भगवान बुद्ध बोलले तर मी बोलतो, भगवान बुद्धाने नमस्कार केला तर मी करतो, भगवान बुद्धाने काही विचारलं तर मी सांगेल, नाही तर मी बोलणारही नाही, सांगणारही नाही. ते बसलं बसलं बसलं, प्रवचन संपलं. भगवंताचं प्रवचन संपल्यावर मग आता याला वाटलं, अरगड मी एवढा वेळ बसलो इथं, भगवान तर काय मला बोलले नाही, भगवान बुद्ध मला विचारलंही नाही, माझ्या मनातले ओळखलं नाही, भगवान बुद्धाला काही समजत नाही. ते निघाला जाण्यासाठी. आता बुद्ध असतात, दिव्य दृष्टी असते भगवंताची, सर्वज्ञ असतात आपले भगवान बुद्ध. सहज एखाद्या व्यक्तीच्या मनातला आपलं पतन जे लवते असतं डोळ्याचं, त्याही पेक्षा अगोदर भगवान लगेच इतरांच्या मनातलं सुद्धा सहज ओळखू शकतात. म्हणून ते सर्वज्ञ असतात बघा भगवान आपले. एकदम सहज ओळखतात. परचित्त ज्ञानी असतात ते. दुसऱ्याचं चित्त जशास तसं ओळखू शकतात, बिलकुल कर्मासह. तर मग ते उठलं, जायला निघालं, त्याने विचार केला की बुद्धाला काही समजत नाही. भगवंताने त्याला हेरलं. भगवान बुद्ध त्याला म्हणाले की हे मानथत्त ब्राह्मणा, ज्यासाठी आला होता ते बोलून तुझा. हे चक्रावून गेलं. मग याची टूप पेटली. हे इकडची टूप पेटली पाहिजे जीवन जगताना बघा. तुम्हाला सांग, नाही तर कोरा कागज, कोरा हिरा गया. ही इकडची ट्यूब आहे ना, ही पेटली पाहिजे, प्रकाश पडला पाहिजे, जीवनात प्रकाश येईल ना मग आपल्या. तर मग भगवंतानं असं म्हटल्या बरोबर भगवान म्हणाले, अरे गर्व करणं चांगलं नाही ब्राह्मणा. आई वडिलाचा आदर केला पाहिजे, बहीण भावाचा आदर केला पाहिजे, नाही का, आचार्यांचा आदर केला पाहिजे, पाप पुण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्याला वाटलं गड्या मी हाच तर विचार केला होता. भगवंतानं बोलूनच दाखवलं डायरेक्ट. त्यानं लोटांगणच घेतलं, भगवंताचे पाय धरले आणि ते डोकं ठेवलं पायावरती. भगवंताच्या उठ म्हणता उठे ना. असे असतात काही लोक, आम्हाला भेटतात बापाला भावनिक लोक, काही बिचारे प्रेमळ असतात. तसं ते त्यांची श्रद्धा असते, परंतु भावनिक जास्त आहे. हो नाही, मी सांगतो बा तुम्हाला, भगवंतानं पण सांगितलं. काही लोक भेटतात, अशा कार्यक्रमाला बोलवलं की नाही आम्हाला, आता विषय निघाला सांगून टाकतो. असं आता या परिवाराने बोलवलं बघ. आता बोलवणं म्हणजे काय, असं काय फुकटच होत नाही या जमान्यात. तुम्हाला सांग, नाही का भगवंताचा जमाना थोडी आहे का पायीच कुठे जायचं. पायी निघालो असतो तर पोहोचलो असतो का?
आणि इथं पोहोचल्यावर पुन्हा नागपूरला जायचं, समजा कुठं वर्धेला जायचं का अजून कुठं पुण्याला जायचं, मुंबईला जायचं, जिथे कुठं जायचं, पायी जर फिरलो तर काम होईल का बाबासाहेबांचं? होत नाही. बिचारे उपासकांची श्रद्धा, त्यांचं प्रेम, ते मायबाप आहेत, त्यांनी गाडी दिली आणि लोक कार्यक्रमाला बोलवतात, खर्च करतात, पेट्रोल पाण्याचा खर्च आहे, चिवडदान द्यायचं त्याचा खर्च, जे काही दान पुण्य करतात ते सगळं खर्चिक बाबच आहे ना. पुण्य कर्म करायचं म्हणजे फुकटच थोडी होईल. तर बघा की काही लोक असं करतात, तर काही लोक फार भावनिक असतात बघा. आता समजा यांच्याकडे आलं की नाही, कार्यक्रम संपला, भंतीजी 2 मिनिटं पाय लावा ना आमच्या घराला. तुमच्या घराला पाय काऊन लावू? असे तुमच्या ते कोणी असे बसले असतात तर त्यांना आताच हे उत्तर देतोय चालू प्रवचनामध्ये. आमच्यासाठी तरी किमान तसं कधीच करू नका अपेक्षा. आता तुम्हाला ऐकताना असं वाटत असेल, कारण कामं जास्त वाढलेली आहेत, तुम्ही पाहताय बघा. आणि प्रवास करून येणं, बसून प्रवचन देणं हे काही साधी गोष्ट नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून मी नेहमी सांगतो की जे कोणी भिक्खू चांगलं काम करत असतील, प्रामाणिकपणे विनयानं शिलानं राहून बाबासाहेबांचं काम करत असतील ना, तर त्यांना आराम कसा देता येईल, त्यांची परेशानी कशी जास्त होणार नाही, याचा तुम्ही मायबाप म्हणून विचार केला पाहिजे का नाही? केलाच पाहिजे ना विचार. तुमचं लेकरू जर थकलं तर तुम्ही म्हणता, अरे बाळ जा बरं एक भांड भरून आण बरं. त्याचा चेहरा जर थकलेला दिसला तुमचा, तर आमचा तर दिसणार नाही बाबा तुम्हाला. हे रात्रभर मशीन चालू राहिलं तर हे फ्रेश मध्येच बोलेल तुम्हाला. आता ते धमाचं बल असते म्हणा एक, तो काही विषय नाही. परंतु तरी सुद्धा सगळ्या मायबापाला मी सांगतो की बा असा एखाद्या गावाकडे आलं तर काही काही लोक फोन करतात, तिकडे यावं तुम्ही, हो मग आमच्याकडे येता का बापा? आता आम्ही भंतीजीला विचारा म्हणतो बा, मी म्हणतो बा आपण कोणाला कसं सांगाव. तर माझं म्हणणं आहे की कोणाला असं परस्पर भंतीजींना बोलवायचं नसते, सन्मानपूर्वक बोलवायचं असते. हा कधीतरी भंतीजी आले तर गोष्ट वेगळी, परंतु आता कालच बघा एका ठिकाणी गेलो तर ती एक जण म्हणे बा भंतीजी रस्त्यातच घर आम्ही तिकडे जाताना चालता का? आम्ही म्हटलं नका ना, उशीर झाला. तर ते चालता का चला ना चला ना चला ना म्हणू घरी नेलच बा, हे तर आलेच नाही. तर मी म्हटलं बाबा आता कसं करावं, तर गेलो बा. तर ते गेलो तर दुसरं पुन्हा तयार झाले पण त्याची, त्याच्या पुढे आमचं पुन्हा गेलं. आणि मी म्हटलं बाबा ज्यांनी बोलवलंय त्यांच्याकडे जाऊ का गावच फिरू सार? त्याचा उपाय एक आहे की जसे आता दारवा, मंगरुळपीर, यवतमाळ, कुठून कुठून लोक तुम्ही आले की नाही श्रद्धापूर्वक? आले की नाही? बिलकुल श्रद्धा आहे म्हणून चालेल नाही. पुसत वरून आले बघा, आमच्या महिला पुसत 100 किलोमीटर पुसत आहे बघा. मंगरुळपीर पण लांब आहे तुमचं, सगळ्याच ठिकाणी यवतमाळ पण लांबच आहे. तुमचं बापांच्या गुलातला रस्ता आहे तुमचा यवतमाळचा एकदम. तर लांबून लांब श्रद्धा असेल तर लोक यायचे बघा. भगवंताच्या काळात भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी, भगवंताचं कुशलक्षम विचारण्यासाठी, दान पुण्य करण्यासाठी, धम्मदेशन ऐकण्यासाठी लांबून लांबून लोक विहारात यायचे. माहिती तुम्हाला, त्याला श्रद्धा म्हणतात. ते तुमचं प्रेम आहे ती गोष्ट वेगळी. तर सांगत होतो यासाठी, तर ते आलं ते मानत होतं ब्राह्मण आणि त्याला भगवंताने सांगितलं, ते पायावर लोळण घेत होतं. पायावर लोळण घेतलं, त्याला भगवान बुद्ध म्हणाले, तुझ्यात जर श्रद्धा असेल बुद्ध धम्म संघाच्या प्रती तर उठ बापा. ठीक आहे, मला पाय जोडून असेच बसायला होतो काय? तर ते जरा भावनिक झालं ते जास्त. उठलं, मग त्याला भगवंताने समजून सांगितलं की जीवन जगत असताना माता पित्यांचा सदैव आदर केला पाहिजे. कारण मनुष्य जीवनाचा भरोसा नाहीये बघा. एकदा का माता पिता निघून गेले, काय करता तुम्ही? किती रडान, किती पडान, काही करा, डोकं आपटून घ्या, येतील का पुन्हा? पुन्हा सेवा करायला मिळेल का? पुन्हा ते बाबू म्हणून, बाळा म्हणून, ताई म्हणून हाक मारतील का आपल्याला? नाही मारू शकत. म्हणजे या जन्माची गोष्ट करतो, येतील का परत? नाही. तुम्ही लाख रुपये द्या का काही करा कोणाला, येतील का तेच मायबाप परत? येऊ शकत नाही. आपल्या माणसांना जिवंत असेपर्यंत आपण प्रेम करू शकलो पाहिजे, त्यांना समजून घेऊ शकलो पाहिजे, त्यांना जीव लावू शकलो पाहिजे. हे बा भांडण होते, वाद होते, तंटा होते, 19-20 होतात ना. असं कोण आहे की ज्यांच्याकडून दोष घडत नाही? आहे का कोणी असं? मी नेहमी सांगतो, रिपीट करू बुद्ध जर सोडले, अरहंत जर सोडले, तर या जगात असं कोणीच नाही की ज्यांच्याकडून दोष घडत नाही, चुका होत नाही. कोणीच असं नाहीये. आणि असंही नाही संसारामध्ये की नवरा चुकतो, नवराही चुकतो, बायकोही चुकते, आई चुकते, बाबाही चुकतात, मुलंही चुकतात, कोणी पण चुकू शकते ना. सुनही चुकते तर सासूही चुकते. सासू नत्य भाग्यावर मिरवू नये बापा, तू आजची आहे, तू कालची आहे, तू आजची आहे, कालची आहे, अशी कुठं भांडे घासतात का, असा कुठं स्वयंपाक करतात का, हे मायनं तुझ्या असं शिकवलं का? आणि जाय पळ मग. अरे बापा, घर जोडायचंय की तोडायचंय? हा सांगा तुम्ही. उद्या काही वाईट झालं, पोरग तुमचं वनवासी झालं, भरकटत राहिलं, दारू पिलं तुमच्या पोरानं, तुमच्या काही चुकांमुळे, समजा बोलण्यामुळे, वाटत कोणाला नाही वाईट व्हावं म्हणून, पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे पण सारं उद्ध्वस्त होऊ शकते बघा. छोट्या छोट्याच गोष्टी असतात बघा.
पण कोणी लोक मनाला लावून घेतात आणि मनाला लावून घेतात म्हणून घरातलं गणित बिघडते बघा. म्हणून घरात सगळं काही असून देखील जर माणूस माणसात नसेल, एकमेकांच्या प्रती आदर नसेल, प्रेम नसेल, आपुलकी नसेल, जिव्हाळा नसेल, तर भाकर गोड लागत नाही बघा, असं म्हणतात गावाकडे. म्हणतात असून भाकर गोड लागत नाही, जेवण जात नाही बघा लोकांना. म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की जोपर्यंत आपले लोक आहेत किमान त्यांना समजून घेतलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. भगवंत म्हणाले माय बापाचा आदर केला पाहिजे. माता पितू उपठाणन शिकवलं ना भगवंताने. माता पितांची सेवा केली पाहिजे, मूल बाळ बायको यांचा सांभाळ केला पाहिजे. बिलकुल ते कर्तव्य आहे ना. जर करता येत नाही, बायकोला सांभाळता येत नाही तर ढेकळायला लग्न केलं का मग? काही काही लोक खरंच हो लय लोक रडतात. तुम्हाला काय सांगू, मी विचार करतो बा, जर जमत नव्हतं तर लग्न कशाला केलं? दुसऱ्याचं लेकरू म्हणजे काय तुमच्यासाठी असंच आहे का? मला सांगा ना तुम्ही. कोणाचंही लेकरू कोणाला प्रिय आहे की नाही? मला सांगा. संसार जर करता येत नाही, काम धंदा जर करता येत नाही, कारण काही लोक मारतात, कमरेच्या खालच्या शिव्या देतात, लोक सांगतात बघा, तेव्हा वाईट वाटते ना हो. कोणाची लेखबाळ असो, मी प्रत्येक माझ्या आईला बहिणीला सांगतो की ज्या आया बहिणी आपल्या सासू सासऱ्यांबरोबर, ज्या सुना आपल्या सासू सासऱ्यांबरोबर नीट राहत नाहीत, त्या प्रत्येक माझ्या आईला मी सल्ला देत असतो. हे पा, लेखबाळ प्रत्येकाला आहे, बरोबर आहे. तुम्ही तुमच्या सुनेकडून अपेक्षा काय करता? काय करता अपेक्षा? किंवा तिनं आमची सेवा केली पाहिजे, सगळं काही व्यवस्थित केलं पाहिजे, बरोबर आहे. आणि जीव लावता लेकीला. तुमची गोष्ट करत नाही, काही काहींची गोष्ट करतो. लावलाच पाहिजे जीव बाबा, कोण म्हणते लावू नये. पण माझं म्हणणं आहे बा, ज्या तराजू मध्ये आपल्या लेकीला ठेवता त्या तराजू सुनेला ठेवा ना. आणि ठेवतात तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही काही तर त्या घरात बिलकुल आनंद ही आनंद आहे. काही काही ठिकाणी त्या सुना पण एवढ्या समाधानी सांगतात, म्हणतेजी तुम्ही सांगता तसं बिलकुल खरं आहे, आमची सासू आम्हाला आई समान आहे. ती सासू पण सांगते, म्हणतेजी तुम्ही सांगता ते खरंच भगवंताचं वचन खरं आहे की आमच्या सुना सुद्धा लेकी सारख्या आहे. त्याच घरात सुख आहे की ज्या घरातल्या सुनेला वाटेल माझी सासू आई सारखी आहे, माझा सासरा बापा सारखा आहे. त्याच घरात सुख आहे ज्या सासूला वाटेल की माझी सून माझ्या लेकी सारखी आहे. आणि वाटणं नाही बापा, नाही तर आजकाल तर मम्मी पप्पा आई आणि बाबा आणि अत्याचार म्हणाल तर बापा विचारूच नका. लय भयंकर अत्याचार होते हो. लोक रडतात, परेशान होतात. कोणी कोणत्या म्हाताऱ्या आईला त्रास जेव्हा देते, सासूला वगैरे, फार वाईट आहे बघा. तुम्हाला सांगतो, आई प्रत्येकाला आहे. मी त्या आईला म्हणतो, त्या सुनेला पण म्हणतो मी, ज्या अर्थी तू तुझ्या भाऊजाईकडून अपेक्षा करते तिकडे की त्या भाऊजाईने माझ्या आईला व्यवस्थित सांभाळलं पाहिजे. आहे का माझ्या आयांनो? प्रत्येकाला लेखबाळ आहे. ज्या अर्थी तुम्ही त्या तिकडे अशी अपेक्षा करता, म्हणजे सुना, की माझ्या भाऊजाईने माझ्या आईला, माझ्या वडिलांना सांभाळलं पाहिजे, माझ्या भावासोबत नीट राहिलं पाहिजे, तर इकडे पण तर कोणाचे मायबाप असते ज्यांच्या सोबत तुम्ही राहता का नाही? भांडणं वाद तंटा होते बघा. तेवढा वाद तंटा आपण तिथल्या तिथे मिटवला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. असंही नाही की एका हाताने टाळी वाजत नाही, कोणाची बाजू तर आपण अजिबातच घेत नाही. भगवंताचं वचनच आहे, म्हणजे जवानच चुकतात असा काही विषय नाही, म्हातारे चुकतात आणि आम्हाला समजून घ्यावा असं म्हणू नये. कोण काही काही कुचकन डसतात आणि भीतीवर बसतात. असा आहे स्वभाव असतो काही काही लोकांचा बघा. आणि मी कुठं काय म्हणलो म्हणते, आता काय काय कसं सांगावं मी कुठं काय म्हटलो ते, काय काय कोणाला विचारावं मी कुठं काय म्हटलो ते. आता तर भगवंत म्हणाले बघा, बऱ्याचदा गृहस्थ जीवन आहे तर बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात असतात बघा. बऱ्याच गोष्टी तुमच्या हातात आहे. बरेच लोक या जगातले स्वतःच्या हातानं आपल्या पायावर दगड मारून घेतात, पाडून घेतात, पण चूक कबूल करेल तो माणूस कसला? चूक कबूल करत नाहीत लोक. स्त्री असो पुरुष असो, फार कमी लोक असे आहेत या जगामध्ये की चूक कबूल करतील, माझं चुकलं, माझ्यामुळे झालं बा, यानंतर होणार नाही. तर ते अशा प्रकारे त्याला समजून सांगितलं. आणि त्यामुळे तुम्हाला मी हा भगवंताचा उपदेश सांगतो आहे की त्या मानथद्द ब्राह्मणाला भगवंताने हेच शिकवलं की घरामध्ये किंवा बाहेरही राहत असताना माता पित्यांची सेवा करत जा, बहीण भावाचा आदर सत्कार करत जा, आचार्यांचं सुद्धा पूजा करत जा, त्यांचा आदर केला पाहिजे ना. आचार्य गुरु जे असतात त्यांचा जर आदर केला, मान सन्मान केला तर त्यांच्याकडून धम्म ऐकायला भेटेल ना. तुम्ही महामंगल सुक्त आपलं ऐकून घ्या, तुम्हाला समजेल बघा. आपल्या ती ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे, एकमेकांना प्रवचन शेअर केले पाहिजे. आज सोशल मीडियाचा जमाना आहे, व्हॉट्सअपवर याचं त्याला त्याचं याला
तुम्ही गुड मॉर्निंग पाठवण्यापेक्षा प्रवचन पाठवत जा. काय ढेकळाचा गुड मॉर्निंग करता? घरात आपल्या घरातल्या लोकांना गुड मॉर्निंग करत नाहीत लोक आजकालचे. हो, व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग करते त्या लांब असलेल्या. बाबा काही लोक आम्हाला कुठून काढले काय धम्म सकाळ मध्ये. बाबा आमची सकाळच धम्म नाही, आमचं जिंदगीच धम्म सकाळ कशाची आली हो. ते आम्हालाही पाठवतात काही काही लोक. बाबा मी तर म्हणतो मेसेजच करू नका बाबा, ते वैताग आला. त्याचा ते हजारो मेसेज पेंडिंग. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही कोणी कधी कार्यक्रमाचे काही मेसेज केले असाल तर तुमचा लगेचच मेसेज पाहिला असेल असा काही विषय नाही. फोन तर उचलतच नाही. आता तर फोन बंदही करणार आहे आपण. ते लय डोकं दुखू लागलं त्यानं, कारण हे लोड वाढला, भयंकर लोड वाढला बघा. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतोय आजच्या या मंगलमय दिनी की प्रत्येकाचं जीवन हे बघा, सर्वांचं जीवन सार्थक होत नाही. ज्यांना या जीवनाचा समतोल समजतो, योग्य काय अयोग्य काय, पुण्य काय पाप काय, सत्य काय असत्य काय, चांगुलपणा काय वाईटपणा काय, यातला फरक ज्यांना कळतो आणि जे सर्वांशी प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्यानं वागतात, जे धम्माचं आचरण करतात, त्याच लोकांचं जीवन सार्थकी लागते बघा. नाही तर धन दौलत किती जरी कमावली आहे, परंतु जर माणूस माणसात नसेल, तुम्हाला आई वडिलाचं प्रेम मिळत नसेल, तुम्ही ते मिळवून घेत नसाल, तुम्ही आपल्या घरातल्या लोकांबरोबर जर तुम्ही त्यांना वेळ देऊ शकत नसाल, तर जीवन काय कामाचं ते, नाही का? तुम्ही हाताने स्वतःची फजिती करून घेत असाल, स्वतःच्या चुका जर आपल्याला दिसत नसतील, दुसऱ्याच्या चुका पाहत असाल, अशा ती अशी वागते तो असा वागतो, ती अशी वागते तो असा वागतो, त्याला काय अर्थ आहे का? बिलकुल नाही. आपण पात्र असलो पाहिजे दुसऱ्याला सांगताना, शिकवताना, कोणतीही गोष्ट म्हणा व्यवहारिक जीवनामध्ये. म्हणून पात्रता ही खूप महत्वाची आहे आणि तुम्ही तुमच्या ती तयार केली पाहिजे. त्यासाठी धार्मिकता महत्वाची आहे. रीताताई, सुमेध, मनवर आणि डेरे परिवाराने आम्हाला इथे बोलवलं. त्यांच्या बाळाचं नाव खरं तर सुंदर ठेवलं. त्यांची फार इच्छा होती खरंच घरी येण्याची आणि तुमची इच्छा होती. आमच्या मंगरुळपीरला 2 तारखेला धम्म परिषद आहे. महिला मंडळ, त्यांच्यासाठी एकदा साधुकार द्या. अत्यंत ऍक्टिव्ह महिला मंडळ आहे. तुम्ही सुद्धा महिला मंडळ बनवलं पाहिजे, जमवलं पाहिजे. गावागावामध्ये, नगरानगरामध्ये महिला जे करू शकतात ते पुरुष नाही करू शकत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, भगवंताने सुद्धा सांगितलं आहे. कारण महिलांमध्ये जी ताकद आहे, महिला घरात राहतात. जर ठरवलं तर महिला घराला चांगलं रूप देऊ शकतात. हे बाह्य नाही, आतलं रूप, स्वभावाचं, वागण्याचं, वर्तनाचं. घराला घरपण कोण देऊ शकते? बाई देऊ शकते. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून विहारामध्ये गेले पाहिजे तुम्ही महिलांनी. लेकरा बाळांना, न येणाऱ्या लोकांना तुम्ही एकत्र आणलं पाहिजे. तर मंगरुळपीरचं महिला मंडळ बघा खरोखर सक्रिय आहे. त्यांनी मागच्याही वर्षी धम्म परिषद मोठी घेतली, मांडव टाकला असा छोटासा, आणि आम्हाला बोलवलं बापा, आम्हाला बोलवलं. मांडव कमी पडला ना, वेळेवर मांडव टाकू टाकू बेजार, पण लोक तरी बस ना. एवढे लोक आले, तुम्हाला खरं सांगतो, एवढी गर्दी, भयंकर गर्दी होती बघा मंगरुळपीरला. आणि महिलांनी ते करून दाखवलं बघा खरोखर. आणि त्यामुळे याही वर्षी 2 फेब्रुवारी 2025 ला त्यांची धम्म परिषद आहे. आसपासच्या सगळ्या लोकांनी त्या धम्म परिषदेला आलं पाहिजे. धम्म परिषदा झाल्या पाहिजे. धम्म परिषदेच्या माध्यमातून बुद्धाचा विचार, बाबासाहेबांचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचत असतो. आणि बुद्धाचा विचार हा आपल्या जीवनाचा सर्वांगीण विकास करणारा आहे. आणि त्यामुळे त्या परिषदेलाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आम्ही आहोतच. आणि आमचे दौरे सुरूच असतात, तेव्हा प्रवचन ऐकावेत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शेअर करत राहावेत प्रवचन. अशा प्रकारची सूचना देऊन आज डेरे आणि मनवर परिवाराने आम्हाला इथे बोलावून जे काही पुण्यकर्म संपादन केलाय, त्या पुण्यकर्माच्या प्रभावाने, बुद्ध धम्म आणि संघाच्या अनुकंपेने दोन्ही परिवारासह सर्व उपस्थितांना मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे, याकरिता बुद्ध वचनाद्वारे मंगल मैत्री करून माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब बुद्धानुभावेन, सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम, रक्षन्तु सब देवता, सब धम्मानुभावेन, सदा सोत्थी भवन्तु
रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।